नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मला महिनाभर पण नाही झाला मुंबईला जाऊन आणि मी गावाला आलोय परत। कारणच तसं आहे, कारण मृग नक्षत्र चालू झालंय, ज्याला आपण मिरग पण बोलतो। तर आमच्या संपूर्ण कोकणात राखण देण्याची पद्धत आहे। आपलं सुंदर असं निसर्ग बघा, पाऊस सुरू झालाय। तर अशाच निसर्गाशी निगडीत भरपूर चालीरीती आहेत, ते वर्षोनवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहेत। तर ते आम्हाला पण चालवायचे आहेत। तर मी आणि पप्पा राखण द्यायला गावी आलोय। तर राखण म्हणजे नक्की काय असतं, कारण काय असतं राखण देण्याचं आणि का देतात, सगळं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेल। तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा आणि माहिती जाणून घ्या। तर मृग नक्षत्राची चाहूल आपल्याला पावसासोबत येणाऱ्या लाल किड्यांपासून कळते। जसं पावसाच्या पाण्यासोबत लाल किडे पडले की समजायचं की मृग नक्षत्र चालू झाले, म्हणजेच मिरग चालू झाली आहे। तर आता आम्ही राखण द्यायला चालू करतोय। इकडे सगळी तयारी चालू आहे। तर आपण पप्पांना विचारूया, हे राखण का दिलं जातं? पप्पा, हे राखण कोणाला दिलं जातं? हे राखण आपल्या जागेचा रखवालदार, याचा जागा मालक, त्याला आपण राखण देतो। आणि का देतात राखण? हे राखण देतात म्हणजे वर्षभर आपली रखवाली त्यांनी धरावी, रखवाली करण्यासाठी हे आपण देतो। आपल्याला त्या जागेमध्ये सुखसमृद्धी नांदावी याच्यासाठी, रखवालदारी धरण्यासाठी आपण ही राखण देतो। हे आपलं वर्षभर ह्या आपल्या राहणाऱ्या जागेमध्ये तो रक्षण करतो, म्हणून त्याच्या आपण एक वर्षभरातून आठवण म्हणून त्याचं एक आपलं एक मानपण म्हणून त्याला आपण देतो। ते एक नारळ वाढवतो, आपण विडा ठेवतो आणि कोंबडा देतो आपण। अशी कोकणातली रूढीनुसार परंपरेनुसार हे चालत आलेलं आहे। आता तुम्ही राखण देण्याची पद्धत बघितली आहे। तर ही राखण आपण राखणदाराला देतो। राखणदार, जागेवाला, अशा कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। तर राखण देण्यासारख्याच अशा बऱ्याचशा चालीरीती परंपरा वर्षोनवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत। तेच आता आमच्या ह्या पिढीला चालवायचे आहेत, म्हणून पप्पा मला घेऊन आले खास की तू बघ कसं असतं ते। आणि मी माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला दाखवतोय माहिती सकट की कसं असतं आणि कसं नाही। आणि जर तुमच्या गावात वेगवेगळ्या चालीरीती असतील तर ते नक्की आम्हाला कमेंटमधून सांगा। आणि माझी माहिती देण्यात काय चुकलं असेल तर ते पण नक्की सांगा। आणि राखण देण्याच्या पद्धतीत मला फक्त एकच गोष्ट युनिक वाटली की राखण देताना फक्त गावठी कोंबडी वापरतात, बॉयलर कोंबडी देत नाही। आता ह्याचं कारण काय ते मला माहिती नाही, पप्पांना पण माहिती नाही, पण गावठी कोंबडी दिली जाते। तर आता तेच आता आपण चिकन बनवतोय, ते तुम्हाला दाखवतो। चला, आता मम्मी नाही आली आहे तर जेवण आम्हीच बनवतोय। ते छोट्या पातेलीत तिथे छोट्या पातेलीत सांबार बनवलं आहे आणि या मोठ्या टोपात चिकन बनवलं आहे। तर मस्त जेवू, उशीर तर झाला आहे पण ठीक आहे, थोडं शिजलं की जेवायला बसू। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या परंपरेबद्दल तुम्हाला थोडी जरी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण आता लवकरच आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होणार आहेत। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असं अजून नवनवीन ब्लॉग करायला प्रोत्साहन करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय देवडे।